पाठ 2 सुरुवात. मानवी जीवन बऱ्याच प्रमाणात विकसित झालेले आहे. याचे कारण आहे विज्ञान आणि इतर अनेक वैज्ञानिक शोध. चला तर मग विज्ञानामुळे मानवी जीवन कसे विकसित झाले हे या पाठात आज आपण पाहूया. भटके जीवन जगणारा अश्मयुगीन मानव आणि अवकाशात झेप घेणारा आजचा विज्ञान युगातील मानव यांच्या जीवनात फार मोठा फरक पडला आहे. सुरुवातीच्या हजारो वर्षांच्या काळात माणसाने काही महत्त्वाचे शोध लावले. हत्यारे बनवणे, अग्नी निर्माण करणे, चाकाचा उपयोग, शेती करण्याचे ज्ञान इत्यादींचा त्यात समावेश होता. या प्रकारच्या ज्ञानामुळे माणसाचे दैनंदिन जीवन काहीसे सुखी बनले व स्थिर झाले. अलीकडच्या काळात, विशेषतः 16व्या शतकापासूनच्या पुढील 4 शतकात शरीरशास्त्र, खगोलशास्त्र, पदार्थ विज्ञान अशा विज्ञानाच्या विविध शाखात अनेक शोध लागले. या शोधांचा माणसाच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उपयोग व्हावा यासाठी यंत्रे व उपकरणे यांचे शोध लावण्यात आले. त्यामुळे माणसाचे जीवन अधिक सुखी झाले. 20व्या शतकात तर एकामागोमाग एक क्रांतिकारक शोध लागले. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. त्यामुळे माणूस आकाशातूनही प्रवास करू लागला. प्रवासाचा वेगही वाढला. अतिवेगाने जाणारी विमाने माणसाने बनवली आहेत. विमान विद्येतील प्रगतीमुळे आज जगातील देश परस्परांशी हवाई मार्गाने जोडले गेले आहेत. चांगल्याबरोबर वाईट कामासाठीही माणसाने या शोधाचा उपयोग करून घेतला. दुसऱ्या महायुद्धात शत्रूवर बॉम्ब फेकण्यासाठी विमानांचा प्रथमच मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला. त्यामुळे या युद्धात मोठ्या प्रमाणावर जीवित व संपत्तीचा नाश झाला. अणुशक्ती याविषयी शिकूया. अणुशक्तीचा शोध लागल्यामुळे वीज निर्मिती करणे शक्य झाले. रोगनिदान, रोगोपचार, शेती संशोधन अशा विविध क्षेत्रातही आज अणुशक्तीचा वापर केला जात आहे. परंतु अणुशक्तीचा विध्वंसक वापरही केला गेला. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपान विरुद्ध अणुबॉम्ब वापरले. त्यात हजारो लोक मृत्यू पावले आणि काही कायमचे जायबंदी झाले. अवकाश संशोधन. अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेट्सचा शोध लागल्याने अवकाश संशोधनाच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले. अग्निबाणांच्या सहाय्याने कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवणे शक्य झाले. उपग्रहांच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणे, पृथ्वीवरील वनक्षेत्राचे मापन करणे, नैसर्गिक संकटांची आगाऊ सूचना देणे, जगभरातील देशांमध्ये परस्परात दूरध्वनी व दूरदर्शन संपर्क प्रस्थापित करणे इत्यादी प्रकारच्या सुविधा आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. अग्निबाणातून अवकाशात पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहांमुळे व अवकाशयानांमुळे ग्रह व उपग्रहांचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. माहिती तंत्रज्ञानाविषयी अधिक माहिती पाहूया. संगणकाचा शोध हा 20व्या शतकातील एक महान शोध आहे. मानवी जीवनात त्यामुळे क्रांती घडून आली आहे. वैद्यकीय निदान करणे, कार्यालयातील कामे अचूक व कार्यक्षमतेने करणे, शास्त्रीय संशोधन करणे, प्रवासी तिकिटांचे आरक्षण करणे व सरकारी व अन्य दस्तऐवज जपून ठेवणे, कारखान्यातील उत्पादन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे अशा प्रकारची कामे संगणक तंत्रज्ञानामुळे शक्य झाली आहेत. अलीकडे विकसित झालेल्या इंटरनेटच्या तंत्रज्ञानामुळे माहितीची देवाणघेवाण करणे अत्यंत सोयीचे झाले आहे. विविध विषयांशी संबंधित संकेतस्थळे म्हणजेच वेबसाईट्स संगणकावर उपलब्ध झाल्याने विविध विषयांची अद्ययावत माहिती मिळवणे शक्य झाले आहे. इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या विषयाची माहिती हवी असेल तर संगणकावर योग्य त्या संकेतस्थळाला भेट देऊन ती माहिती मिळवता येते. वर वर्णन केलेल्या शोधांखेरीज क्षकिरण तंत्रज्ञान,
यंत्रमानव, ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने, जनुकीय संशोधन, उत्तमोत्तम शेतकी बियाणांचा विकास, अत्याधुनिक दूरध्वनी व भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल तंत्रज्ञान अशा अनेक प्रकारचे शोध लागल्याने माणसाला प्रगतीचे व विकासाचे मार्ग खुले झाले आहेत. या सर्व सुविधांचा डोळसपणे व संयमाने वापर करायला हवा, अन्यथा आपल्यासमोर अनेक समस्या उभ्या राहू शकतात. प्रदूषण, हिंसाचार व दहशतवाद, गुन्हेगारीची वाढ, मानवी हक्कांचे उल्लंघन या त्यापैकी काही समस्या आहेत. तर इथे हे प्रकरण संपते. मला आशा आहे की तुम्हाला हे प्रकरण शिकणे आनंददायी वाटले असेल. तुमच्याकडे माइंड मॅप पाहण्याचा पर्याय आहे, जेणेकरून लवकर उजळणी होईल, आणि प्रश्नोत्तर विभाग स्वाध्यायाच्या अभ्यासासाठी दिला आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. पुन्हा भेटू.